अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्या खून प्रकरणात बंदिस्त असलेल्या आरोपींमध्ये अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाईचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात वय 55 यांची 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळात अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली होती। एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण 5 जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता। पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते। या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या जळगाव कारागृहात आहेत। दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी मोहसिन असगर खान याने दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले। दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती। या अनुषंगाने रात्री सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास दुसऱ्या आरोपीने मोहसिन असगर खान वय 34 याच्यावर हल्ला चढवला, त्याला गंभीर जखमी केले। असगरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले। जळगाव कारागृह हे आधी देखील अनेक गैरकृत्यांमुळे कायम चर्चेत असताना आता थेट जेलमधील कैद्याचा खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत। दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा महेद असगर याचा मृतदेह आज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता, तर पोलिसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे।